बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये नवरात्रीमध्ये होणाऱ्या गरबा आयोजनाबद्दल विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केलेल्या अपेक्षांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये गरबा उत्सवात मुस्लिम आणि इतर बिगर हिंदू धर्मीयांना अजिबात प्रवेश देऊ नये आणि त्यासाठी गरबा नृत्य होत असलेल्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या भाविकांचं आधार कार्ड तपासावं अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे जी आहेत। गोविंदजी, नवरात्र उत्सव येत आहे आणि मोठ्या प्रमाणावर गरबा आयोजन या नवरात्र उत्सवात होते। विश्व हिंदू परिषदेने यंदा सर्व जे मंडळ आहेत त्यांच्याकडून 7 अपेक्षा जी आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत। नेमकं या अपेक्षा काय आहेत आणि गरबा आयोजन मंडळांकडून या अपेक्षा का आहेत विश्व हिंदू परिषदेला? आम्ही मागच्या काही वर्षापासून गरबामध्ये अशा लोकांच्या प्रवेशावरती बंदी घालण्याची योजना केलेली आहे आणि त्याच्याकरता आम्ही सगळ्या गरबा केंद्रांचा भेट करतो, त्यांना सांगतो पण की ज्यांची श्रद्धा भगवतीवरती नाही, जे भगवतीला मानत नाही, अशा लोकांना गरब्यामध्ये प्रवेश देऊ नये। कारण हा गरबा म्हणजे काही नृत्य नाही आहे, सांस्कृतिक कार्यक्रम नाही आहे, इव्हेंट नाही आहे। हा भगवतीला प्रसन्न करण्याचा नृत्य आहे, भगवतीला प्रसन्न करण्याची, श्रद्धा व्यक्त करण्याची, भक्ती व्यक्त करण्याचा एक साधन आहे। आणि म्हणून अशा लोकांची ज्यांच्या याच्यावरती श्रद्धाच नाही त्यांनी या गरब्यामध्ये प्रवेश का करावा? तर ते काहीतरी दुसरं मनसुबा घेऊन त्या याच्यामध्ये प्रवेश करतात। म्हणून त्याला रोखण्याकरता आम्ही म्हटलं आहे की आधार कार्ड बघून प्रवेश करावा, गेटमधून आल्यानंतर त्यांना टिळा लावावा, गेटच्या समोर भगवतीचं चित्र किंवा मूर्ती ठेवावी, त्याला त्यांनी नमस्कार करावा आणि मग प्रवेश करावा। जर कोणी मुस्लिम तरुण आधार कार्ड आपण तपासताय म्हणजे त्याच्यातून जात आणि धर्म लक्षात येईल, जर कोणी मुस्लिम तरुण येत असेल तिथे तर त्याला प्रवेश नाकारला जाईल की त्याला अटी शर्तींवर प्रवेश दिला जाईल? त्याला प्रवेश नाकारावा। त्याने यावंच कशाला? जो गणपती उत्सवाच्या मिरवणुकीवर ते दगडफेक करतो, जो दसऱ्याच्या देवीच्या विसर्जनाच्या जुलूस मिरवणुकीवर ते दगडफेक करतो, जो रामनवमीच्या शोभायात्रेवर ते दगडफेक करतो, त्याची आमच्या हिंदू धर्मावरती काही श्रद्धाच नाही। त्यांनी या गरबा उत्सवामध्ये काय इव्हेंट करण्याकरता प्रवेश करावा का की लवजिहाद समर्थन करण्याकरता प्रवेश करावा? त्याचा प्रवेश तिथे बंद केला पाहिजे, त्याला प्रवेश करू दिला नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे। पण दगडफेक करणारे जर कोणी असतील, कुठे कुठे जर घटना घडल्या असतील किंवा मागच्या काळात काही घडल्या तर काही मोजके लोक असतात, त्यामुळे संपूर्ण धर्मातील लोकांना त्या उत्सवात बंदी हे थोडंसं अतिरंजितपणा होईल असा आरोप होऊ शकतो तुमच्यावर? मानसिकतेचा प्रश्न आहे, मानसिकतेचा। काश्मीरमध्ये आत्ताच तो एक आतंकवादी तो मारला गेला, तिकडे इस्रायलने त्याला मारलं आणि त्याचा विरोध काश्मीरमध्ये होऊन राहिलेला आहे। ही मानसिकता आहे, त्या मानसिकतेला विरोध आहे। आणि म्हणून या गरब्यामध्ये अशा लोकांना की ज्यांची श्रद्धा भगवतीवरती नाही, जे भगवतीची पूजा करत नाही, ज्यांची श्रद्धा नाही, भक्ती नाही, जे भगवतीचा प्रसाद खात नाहीत, अशांनी त्या तिथे प्रवेश करू नये, त्यांना प्रवेश करू देऊ नये। आयोजकांनी पण हे लक्ष ठेवलं पाहिजे। हे जे तुम्ही सप्त सूत्र अपेक्षा गरबा मंडळाकडून केलेल्या त्याच्यामध्ये मी वाचतोय, त्याच्यामध्ये 6वा मुद्दा अलीकडेच झालेल्या बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचा निषेध व बळी गेलेल्या हिंदू धर्मियांना 2 मिनिटं मौन बाळगून त्या ठिकाणी श्रद्धांजली देण्यात यावी। कुठेतरी धार्मिक उत्सवामध्ये अशा अपेक्षा एक राजकीयकरण करताय असाही आरोप होऊ शकतो? नाही, हा राजकीयकरण नाही आहे। हिंदूंवरती जर काही अन्याय झाला आहे, अत्याचार झाला आहे आणि तिथे काही लोक बळी गेलेले आहेत, त्यांना श्रद्धांजली देणं हे राजकारण आहे का? हे राजकारण नाही आहे। मला जे काही माहिती मिळाली आहे की बांगलादेशमध्ये यावर्षी तिथे नवरात्रीचा उत्सव करण्यावर ते बंदी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर त्याचा निषेध हा करणं काय राजकारण आहे का? हे राजकारण नाही आहे। याला तोंड द्यावंच लागणार आहे, याच्यावरती वाचा फोडावीच लागणार आहे, याचा विरोध करावाच लागणार आहे। आणि म्हणून त्या गरबा केंद्रामध्ये अशा लोकांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आणि बांगलादेशमध्ये जे काही झालं आहे त्याचा निषेध हा केलाच पाहिजे।
आणि पुन्हा सरकारकडून अपेक्षा केली पाहिजे की बांगलादेशमध्ये राहणाऱ्या प्रत्येक हिंदूची सुरक्षा आणि तिथे या नवरात्रामध्ये त्यांना नवरात्र उत्सव करण्याचा, ढाकेश्वरीची पूजा करण्याचा, मूर्ती स्थापित करण्याचा पूर्ण अधिकार त्यांना मिळावा, याच्याकरता सरकारने बांगलादेशच्या सरकारसोबत चर्चा करावी आणि त्यांच्यासमोर हे सगळं करून घ्यावं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंतीचा सध्या महोत्सव सुरू आहे. नवरात्र उत्सव मंडळ जे आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? विश्व हिंदू परिषदेला काही देखावे वगैरे तयार करावे असं आहे, आम्ही असं अपेक्षा करतो आहे. अहिल्याबाई होळकर जे आहे ते महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आहे. यावर्षी त्यांच्याच नावाने तर नगर जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे. एक अशी महिला जिने 300 वर्ष आधी एक मॅनेजमेंटचं उदाहरण प्रस्तुत केलं. हे MBA वगैरे तर आज आपण करतो, पण तिने 300 वर्ष आधी एक मॅनेजमेंट सिद्ध केलं. तिने राजकारण केलं, शासन केलं आणि कुठपर्यंत शासन केलं तिने, किती व्यवस्थित शासन केलं तिने. न्यायप्रिय अशी महिला. आणि भगवतीचा उत्सव म्हणजे नारी शक्तीचा उत्सव आहे, नारी शक्तीचा सन्मान आहे. तर ते तिचं 300वें वर्ष हे आहे. तर म्हणून त्यांच्या याच्यावरती पण काही देखावे निर्माण करावे, त्याच्यावरती काही व्याख्यान करावे, तिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीला स्मरण करावं, एखादा फोटो त्यांना ठेवून तिथे माल्यार्पण करून त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त करावी, अशी आमची अपेक्षा आहे. तर नवरात्र उत्सव मंडळ जे आहेत त्यांच्याकडून 7 अपेक्षा विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केलेली आहे. आणि ज्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे, ज्यांची देवीवर श्रद्धा आहे, दुर्गा मातेवर श्रद्धा आहे, अशाच लोकांनी त्या ठिकाणी गरबा उत्सव मंडळामध्ये यावं आणि गरबा उत्सवामध्ये सहभागी व्हावं, अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे. आणि त्यासाठी आधार कार्डची तपासणी हा एक निकष जो आहे तो गरबा उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ त्यांना सुचवण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.